नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5 इयत्ता 9वीमधील प्रकरण क्रमांक 3 नूतन विश्वाकडे वाटचाल. वार्षिक परीक्षेत या पाठातून सविस्तर प्रश्न विचारला जातो, तर आपण या पाठाविषयी सविस्तर माहिती मिळवू. 2 विश्वयुद्धामधील वैश्विक प्रवाह. प्रथम विश्वयुद्धानंतर लोकांची आर्थिक स्थिती खालवली गेली होती. तिला सुधारण्यात तत्कालीन सरकार निष्फळ गेले. तसेच विश्वात शांती प्रस्थापित करण्याच्या हेतूने राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती, तेही निष्फळ गेले. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरून विश्वास उडाला होता. काही राष्ट्रांमध्ये हुकुमशाहीचा उदय झाला होता, ज्याचा परिणाम द्वितीय विश्वयुद्धाचे कारण बनले. तर विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय विश्वयुद्धाच्या रूपरेखांचे सर्जन कशा रीतीने झाले त्या मुद्द्यांविषयी चर्चा करूया. इटालीमध्ये फाशीवाद. प्रथम विश्वयुद्धात इटाली विजेता राष्ट्रांच्या पक्षात होता. त्यात इटालीला $12 अब्ज मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता. 6 लाख सैनिक मृत्युमुखी पडले. तरीसुद्धा विजेता मित्र राष्ट्रांनी महत्त्वाचे प्रदेश घेऊन टाकलेत आणि इटालीची उपेक्षा केली. त्यामुळे इटाली नाराज झाला. इटालीचा राष्ट्रीय स्वाभिमानाचा भंग झाला. त्यासाठी इटालीची सरकारच जबाबदार आहे असे मानून इटालीची जनता या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेऊ इच्छित होती. इटालीला अशा वाईट परिस्थितीमधून काढण्यासाठी बेनिटो मुसोलिनी इटालीमध्ये फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. त्याचे प्रतीक लाकडाचा भारा आणि कुऱ्हाडी हे होते. फाशीवाद इटालीच्या फासेज शब्दामधून घेण्यात आला आहे. फासेजचा अर्थ सर्व वस्तूंवर राज्याचा अधिकार असा होतो. मुसोलिनीचा मुद्रालेख एक पक्ष आणि एक नेता असा होतो. त्याने स्वतःच्या पक्षातील स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण दिले. त्यांचा गणवेश काळ्या रंगाचा होता. मुसोलिनी सत्तेवर आल्यानंतर भूमध्य समुद्राच्या होडस आणि डोडियाकानीज टापू तुर्कीजवळून घेऊन घेतला. इसवी सन 1924मध्ये अल्बेनिया, ओबिसिनिया आणि फ्यूम बंदर जिंकले. या सफलतेनंतर मुसोलिनी राष्ट्रसंघामधून बाहेर पडला आणि इटालीची राजधानी रोम, जर्मनीची राजधानी बर्लिन, जपानची राजधानी टोकियो म्हणजेच की रोम, बर्लिन, टोकियो या गटात जोडला गेला. म्हणून इटाली द्वितीय विश्वयुद्धासाठी जबाबदार कारण बनले. त्यानंतर जर्मनीमध्ये नाझीवाद. प्रथम विश्वयुद्धात जर्मनीचा पराभव झाला. वर्सेलच्या करारावर जर्मनीला सही करण्यास भाग पाडले. या अन्यायी तहामुळे जर्मन प्रजा अत्यंत क्रोधित झाली. ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्षात 1919मध्ये जोडला गेला. हा पक्ष नाझी पक्ष म्हणून ओळखला गेला. नाझी पक्षाच्या विचारसरणीमध्ये राष्ट्रवाद आणि समाजवादाचा समन्वय होता. जर्मनीचे पूर्व राष्ट्रपती हिंडेनबर्ग मरण पावल्यानंतर हिटलरने स्वतः राष्ट्रपतीपद घेऊन जर्मनमध्ये हुकुमशाहीची स्थापना केली. हिटलरने उग्र आणि आक्रमक नीती अंगीकारून जर्मन प्रजेला संकुचित राष्ट्रवादाकडे घेऊन गेला. जर्मन प्रजा हिटलरला फ्युहरर म्हणजेच की तारणहार मानत होती. नाझीवादाचे सैनिक निळ्या रंगाचा लष्करी गणवेश घालत आणि खांद्यावर लाल रंगाची पट्टी लावत आणि स्वस्तिक हे बोधचिन्ह धारण करीत. सत्तेवर आल्यानंतर हिटलरचा हेकेखोर, सत्तावादी आणि
युद्धप्रिय स्वभाव स्पष्टपणे पाहावयास मिळाला. त्याचे मुख्य ध्येय जर्मनीला एक महत्त्वाची सत्ता म्हणून उदयाला आणणे हेच होते. परंतु त्याच्या नीतीचे केंद्र जर्मन जातीच्या शुद्धीकरणाच्या नावाने यहुदी, जिप्सी आणि मानसिक रीतीने विक्षिप्त म्हणजे की अस्थिर व्यक्तींचा नाश करण्याचा होता. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या अंतापर्यंत असंख्य युरोपियन यहुदींना जीव गमवावा लागला होता, जो होलोकास्ट म्हणजेच की नरसंहार म्हणून ओळखला जातो. हिटलरच्या काळात युरोपियन यहुदींना गिलेटिन यंत्राद्वारे त्यांचा नरसंहार केला जात असे. हिटलरचा विस्तारवाद, शेजारील देशांसोबत लष्करी निर्णय आणि ठराविक गटाचा नाश करण्याची नीती दुसऱ्या विश्वयुद्धाकडे घेऊन जाणारी खूप महत्त्वाची कारण होती. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जपानमध्ये लष्करवाद. प्रथम विश्वयुद्धानंतर 1919च्या वर्सेलच्या करारानुसार जपानला स्वतःच्या धारणेप्रमाणे चीनच्या प्रदेशांचा लाभ मिळाला नाही. तसेच जर्मनीची अनेक संस्थाने इंग्लंड आणि फ्रान्सने वाटून घेतले. त्यामुळे जपानमध्ये असंतोष निर्माण झाला. 1921-22च्या वॉशिंग्टन परिषदेमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेच्या नौकादलाचे फक्त 35% नौकादळ ठेवण्याची अट जपानला स्वीकारावी लागली. त्याला सखालिन आणि सिबेरिया टापू खाली करावा लागला. त्यामुळे जपानचा युवा वर्ग नाराज झाला. जपानला राष्ट्रसंघाच्या समितीमध्ये कायमचे सभासदत्व मिळाले नाही. जपानच्या साम्राज्यवादी प्रवृत्तींना पश्चिमेकडील देश थांबवू शकले नाही. जपानने मंचुरिया ताब्यात घेऊन तेथे स्वतःची मंचुको सरकार स्थापन केली 1932मध्ये. त्याशिवाय जपानने कोरिया, मंगोलिया, सांटुंग आणि चीनच्या बऱ्याचशा प्रदेशावर ताबा मिळवला आणि जर्मनी तसेच इटालीसोबत संबंध सुधारवून स्वतःच्या साम्राज्यवादाला मोकळीच दिली. सम्राट मेईजीनंतर 1936मध्ये गादीवर आलेला राजा हिरोहिटोने पण जपानच्या या प्रवृत्तींना उत्तेजन दिले. अशा रीतीने जपाननेही राष्ट्रसंघाचा त्याग केला. त्यानंतरचा मुद्दा आहे जागतिक महामंदी 1929. युरोपमधील देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे मत असे होते की प्रथम विश्वयुद्धानंतर जगाच्या युद्धोत्तर समस्यांचा अंत येईल. परंतु हे मत खोटे ठरले. एकाएकी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेअरची किंमत अत्यंत कमी होऊ लागली. त्यामुळे कित्येक विवेचकांनी त्याला वॉल स्ट्रीट संकट असे नाव दिले, जे 24 ऑक्टोबर 1929मध्ये आले होते. या संकटाने विश्वातील अनेक राष्ट्रे या महामंदीने प्रभावशाली झाली. ग्रेट ब्रिटनसारख्या महासत्ताला पण स्वतःचे चलन पाऊंडसमोर अनामत रूपाने ठेवल्या जाणाऱ्या सुवर्णाच्या साठ्याची नीतीचा त्याग करावा लागला. म्हणजेच की महासत्ता असलेल्या ग्रेट ब्रिटनसारखा देश जे स्वतःचे चलन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी वापरत असे, परंतु जागतिक महामंदीमुळे त्यांच्या चलनातही मंदी आली. म्हणून ब्रिटनची जी सोने साठवण्याची जी नीती होती त्या नीतीचा ब्रिटनला त्याग करावा लागला. म्हणजेच की या जागतिक महामंदीमध्ये पाऊंडची किंमत कमी झाली. त्याचा प्रभाव विश्वाची इतर राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योगांवर पडला. अमेरिकासारख्या समृद्ध देशालाही आर्थिक नीतीत अवगणना करून पण कडक नियंत्रण करावे लागले. विश्वव्यापार घटून अर्धा झाला. अशा रीतीने द्वितीय विश्वयुद्धाच्या रूपरेखांचे सर्जन झाले. त्यानंतर द्वितीय विश्वयुद्धाची कारणे पाहूया.
द्वितीय विश्वयुद्ध 1939 ते 1945. प्रथम विश्वयुद्धाच्या अंती झालेल्या वर्सेल्सच्या संधीमध्येच दुसऱ्या विश्वयुद्धाची बीजे पेरली गेली होती. वर्सेल्सच्या संधीमध्ये जर्मनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तसेच अनेक राष्ट्र असंतुष्ट होते. त्या राष्ट्रांना त्यांच्या धारणेप्रमाणे जर्मनीचे प्रदेश मिळालेले नव्हते. त्यानंतर झालेल्या घटनांमुळे द्वितीय विश्वयुद्धाकडे वाटचाल झाली. त्यानंतर द्वितीय विश्वयुद्धाची कारणे. नंबर 1 उग्र राष्ट्रवाद. नंबर 2 गटबाजी. 3 लष्करवाद. 4 राष्ट्रसंघाची निष्फळता. 5 वर्सेल्सची संधी. 6 ॲडॉल्फ हिटलरची साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा. नंबर 7 जर्मनीचे पोलंडवर आक्रमण जे तात्कालिक कारण होते. तर आता आपण या कारणांविषयी सविस्तर चर्चा करूया. नंबर 1 उग्र राष्ट्रवाद. प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मन, जापान, इटालीमध्ये उग्र राष्ट्रवादाचा विकास झाला. वर्सेल्सची संधी जर्मनी आणि त्यांची प्रजा कधीही विसरू शकणार नव्हती. परिणामी जर्मनीमध्ये नाझीवाद विचारसरणीमुळे जेथे जेथे जर्मन प्रजा राहत होती ते प्रदेश जर्मनीला मिळावे असे सांगून ऑस्ट्रिया आणि झेकोस्लोवाकियाचे कित्येक प्रदेश हिटलरने हडप केले. वर्सेल्सच्या संधीमध्ये इटालीची अवगणना झाली होती. ते तेथील प्रजा विसरली नव्हती. इटालीमध्ये मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली उग्र राष्ट्रवाद सुरू करून साम्राज्यवादी नीती स्वीकारली. दुसरीकडे आशियामधून जापानने पण साम्राज्यवादी स्पर्धेत भाग घेतला. अशा रीतीने विश्वशांती जोखमरूप बनली. त्यानंतर दुसरे कारण गटबाजी. प्रथम विश्वयुद्धानंतर फ्रान्सला नेहमी जर्मनीची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने बेल्जियम, पोलंड, रुमानिया तसेच झेकोस्लोवाकियासोबत मैत्री करार केले. इटालीने झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, रुमानिया, हंगरी, प्रिन्स, तुर्की आणि ऑस्ट्रियासोबत करार केला. त्यानंतर रशियाने जर्मनी, तुर्कस्तान, लिथुआनिया आणि इराणसोबत करार केला. इटालीने जर्मनी आणि जापानच्या सहकार्याने रोम, बर्लिन, टोकियो संघाची रचना केली. इंग्लंड आणि फ्रान्सने लोकशाही मूल्य असलेला दुसरा गट रचला. जर्मनीने रशियासोबत आक्रमण न करण्याचा करार केला. त्यामुळे विश्वामध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण झाले. या कारणाने विश्वयुद्धाला वेग मिळाला. लष्करवाद. प्रथम विश्वयुद्धानंतर शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्या उलट युरोपची राष्ट्रे शस्त्रीकरणाची स्पर्धा करीत होते. युरोपमध्ये प्रत्येक राष्ट्रांमध्ये मात्र आणि मात्र शस्त्रांचे उत्पादन वाढले. एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ युद्धशस्त्रे बनवण्यात आले होते. रशिया, जर्मनीसारख्या कित्येक राष्ट्रांनी तर लष्करात सक्तीचे प्रशिक्षण सुरू केले होते. प्रत्येक राष्ट्राने नौकादळ, हवाई दळ, भूमिदळात वाढ केली. पूर्वमध्ये जापानने लष्करी ताकद वाढविली. शेवटी इंग्लंड आणि फ्रान्सने पण स्वतःच्या शस्त्रसज्जतेमध्ये वाढ केली असता द्वितीय विश्वयुद्धाचा नगारा वाजू लागला होता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रसंघाची निष्फळता. प्रथम विश्वयुद्धानंतर शांतीसाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. परंतु राष्ट्रसंघाजवळ विश्वाच्या राष्ट्रांवर सार्वभौमत्व ठेवू शकणारी सर्वोपरी सत्ता बनू शकली नाही
व त्यांच्याजवळ स्वतःच्या आदर्शांचे पालन करण्यासाठी स्वतःचे लष्कर नव्हते. सभासद राष्ट्रे राष्ट्रसंघाजवळ स्वतःची भांडणे आणण्यासाठी किंवा त्यांच्या निर्णय मान्य राखण्यासाठी बांधलेले नव्हते. कित्येक राष्ट्रे तर राष्ट्रसंघातून बाहेर निघाले होते. सुरुवातीला रशिया आणि जर्मनीने राष्ट्रसंघाची सोबत सोडून दिली. त्यानंतर इटाली आणि जापान त्याच्यातून बाहेर पडला, कारण की इटालीने ओबिसिनियाचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले होते. जापानने मंचुरियावर आक्रमण केले. जर्मनीने झेकोस्लोवाकियाचे कित्येक प्रदेश हडप केले. तरी पण राष्ट्रसंघ त्याला थांबवू शकला नाही. वेगवेगळ्या राष्ट्रांची सत्ता लालसा अथवा सत्ताभक्ती राष्ट्रसंघात बळवान झाली. राष्ट्रसंघ गटबाजी थांबवू शकला नाही. राष्ट्रसंघाची ही सर्वात मोठी निष्फळता होती. त्यानंतर दुसरे विश्वयुद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजेच की वर्सेल्सची संधी. प्रथम विश्वयुद्धाच्या अंती पॅरिस शांती प्रक्रियेमध्ये वर्सेल्सची संधी करण्यात आली. त्यात जर्मनीला जबाबदार ठरवण्यात आले. त्यामुळे युद्धापोटी 6.5 अब्ज पाऊंडची रक्कम द्यावी लागली. जर्मनीचे रुhr प्रांतसारखे प्रदेश काढून घेण्यात आले. जर्मनीची वाईन नदी आंतरराष्ट्रीय जलमार्गांसाठी खुली करण्यात आली. अशा रीतीने अपमानजनक आणि अन्यायी संधी जर्मनीवर जबरदस्तीने लादण्यात आली. जर्मनीच्या हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलरने वर्सेल्सच्या संधीला कागदाचा तुकडा म्हणून नाकारले. त्यामुळे जर्मनीच्या प्रजेला युद्धाचे प्रोत्साहन मिळाले. दुसरीकडे जापानला पण या संधीमुळे असंतोष होता. अशा प्रकारे वर्सेल्सच्या संधीमुळे कोणत्या प्रकारे कित्येक राष्ट्रांवर अन्याय झाला होता. त्यामुळे वर्सेल्सच्या संधीमध्येच दुसऱ्या विश्वयुद्धाचे बीज पेरले गेले होते. त्यानंतरचा मुद्दा आहे ॲडॉल्फ हिटलरची साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा. द्वितीय विश्वयुद्धाच्या मुळात हिटलर होता. तो उग्र राष्ट्रवादी आणि सैनिकवादी स्वभावाचा होता. म्हणून तो कोणत्याही प्रकारे जर्मनीची एकता, स्थिरता आणि समृद्धी इच्छित होता. हिटलरच्या साम्राज्यवादाचा सर्वात पहिला शिकार ऑस्ट्रिया झाला. हिटलरने जर्मन सेनासोबत ऑस्ट्रियामध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे विशाल जर्मन त्याने सर्जन केले. हिटलरची साम्राज्यवादी नीती द्वितीय विश्वयुद्धासाठी मुख्य जबाबदार होती. त्यानंतर द्वितीय विश्वयुद्ध होण्यामागील तात्कालिक कारण म्हणजेच की जर्मनीचे पोलंडवर आक्रमण, जे तात्कालिक कारण होते. वरील सर्व कारणांनी समग्र विश्वाला दारुगोळ्याच्या मोठ्या ढगांवर आणून बसविले होते. एक लहानशी ठिणगी विश्वामध्ये भयानक स्फोट करेल अशी होती आणि ही ठिणगी देण्याचे काम जर्मनीने शांत पोलंडवर आक्रमण करून केले. 1 सप्टेंबर 1939च्या पहाटे द्वितीय विश्वयुद्धाचा प्रारंभ झाला होता. ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनीला हे युद्ध तात्कालिक बंद करण्याची सूचना दिली, पण जर्मनीने त्याची उपेक्षा केली. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स या युद्धात सामील झाले. परिणामी समग्र विश्वामध्ये द्वितीय महायुद्धाचा ज्वाळा पसरल्या आणि द्वितीय महायुद्धाला सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या भागात आपण दुसऱ्या विश्वयुद्धाची कारणांविषयी सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतरच्या भागात आपण दुसऱ्या विश्वयुद्धाची रूपरेखा आणि कारणांविषयी सविस्तर माहिती मिळवू. धन्यवाद.